हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मैसूर बोंडा. तर हा मैसूर बोंडा बनवण्यासाठी आपल्याला उडद डाळ मी ओव्हरनाईट भिजवून ठेवलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची ओव्हरनाईट भिजवून ठेवलेली आहे. 1 कप उडद डाळ आहे बिना सालवाली आणि अर्धा कप मी तांदूळ भिजवून ठेवलेले आहे. हे तांदूळ आपण रात्र ओव्हरनाईट भिजवून ठेवलेली आहे. तर हे स्वच्छ धुतलेले आहे. आता आपण हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया. यातले संपूर्ण पाणी काढून आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची आहे. डाळ आणि तांदूळ आपल्याला एकत्रच पिसून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी सर्व डाळ आणि तांदूळ पिसून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर पिसून झालेले आहे. खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट पद्धतीने मी पिसून घेतलेले आहे. आता आपल्याला हे इतके फेटायचे आहे की ते फ्लफी होईपर्यंत आणि त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला फेटायचे आहे. मला 3-4 चमचे पाणी लागले हे पिसण्यामध्ये. अशा प्रकारे मी 4 चमचे पाणी घालून मी आता हे आपल्याला 2-3 मिनटे फेटायचे आहे की याचा रंग बदलेपर्यंत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी 2 मिनिट झालेले आहे फेटून. आता यात आपल्याला काही सामग्री घालायची आहे. यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, यात 1 चमचा जिरे घालायचे आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपले 4-5 मिनटे होऊन गेलेली आहे. आपला बॅटर चांगले फ्लफी झालेले आहे. एकीकडे मी तेल टाकण्यासाठी ठेवलेले आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला हाताने हात ओला करायचा आहे आणि आपल्याला हे थोडे थोडे बॅटर घेऊन अशा प्रकारे आपल्याला बोंडा घालायचा आहे. तुम्ही मैसूर बोंडा खाल्ला असेल. हा दाल बोंडा आहे. अशा प्रकारे आपण सर्व कढाईत मावतील इतकेच घालायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी उलटवलेले आहे. आता याला तळून घेऊया. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे.
तर बघा तर फ्रेंड्स, आपले बोंडा तळून झालेला आहे, काढून घेऊया. बघू शकता आपण, सुंदरसा रंग आलेला आहे. पुन्हा आपल्याला हात ओला करायचा आहे आणि आपल्याला तेल चांगले तापलेले हवे आहे. पुन्हा फेटून घेऊया. कढाईत मावतील एवढेच मी घातलेले आहे. आता याला आपण स्टर्न करूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे चांगले तळून घेतलेले आहे, गोल्डन ब्राऊन झालेले आहे. काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व तळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपला दाल बोंडा तयार झालेला आहे. खूप छानसा झालेला आहे, सुंदरसा झालेला आहे. अशा प्रकारे आपण दाल बोंडा बनवलेला आहे. मी इडली चटणी बरोबर सर्व केलेले आहे. तर अशा प्रकारचा मी दाल बोंडा बनवलेला आहे. बघू शकता आपण, मी तोडूनही दाखवते. अशा प्रकारे आपला दाल बोंडा बनलेला आहे. आतून सॉफ्ट आहे, बाहेरून क्रिस्पी आहे. अशा प्रकारचा दाल बोंडा बनवलेला आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि छानशी कमेंटही लिहा. तर माझे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.